नमस्कार. कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत शेवभाजी. शेवभाजी ही असा प्रकार आहे की हॉटेलात जायचं असेल किंवा काही मोठा कार्यक्रम असेल किंवा घरी पाहुणे आले असणार तरी आपण सर्वात अगोदर ती बनवतो शेवभाजी. तर खानदेशी प्रकारची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी कशी करायची, चला रेसिपीकडे वळूयात. यासाठी मी एक कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे. तर्रीदार शेवभाजी म्हटली म्हणजे तेल हे आलेच, त्यामुळे आपण या ठिकाणी जास्त तेल वापरणार आहोत. तर त्यात 1 चमचा जिरे घालून आपण 2 मोठे कांदे टाकणार आहोत. या ठिकाणी मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पेस्ट देखील करू शकतात. कांदे होत आहेत तोवर आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक करून घेऊयात. या ठिकाणी मी चॉपरचा वापर केलेला आहे, तुम्ही मिक्सरमध्ये देखील काढू शकता. आपले कांदे देखील बारीक झालेले आहेत. पुन्हा आपण कांद्यांकडे वळूयात. तोवर आपले कांदे देखील व्यवस्थितरित्या परतवून झालेले आहेत. कांदे परतले गेले की आपण लगेचच त्यात टोमॅटोची पेस्ट टाकून देऊयात. टोमॅटोची पेस्ट घातली की आपल्याला 1 मिनिट ती परतवून घ्यायची आहे. टमाटे परतवले गेले की लगेचच आपण त्यात मुठभर कोथिंबीर आणि थोडे मीठ घालून टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होईल तोवर आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. काही वेळानंतर आपले टोमॅटो व्यवस्थित परतवले गेलेले आहे. लगेचच आपण त्यात अद्रक लसणाची पेस्ट, हळद, चवीप्रमाणे लाल तिखट, तसेच धने पावडर, ताजे कुटलेले काळे मिरे आणि गरम मसाला टाकणार आहोत. या ठिकाणी तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी काळा मसाला देखील वापरू शकतात किंवा शेवभाजी मसाला भेटतो तो देखील टाकू शकतात. सगळे मसाले टाकले गेले की आपण लगेचच त्यांना थोडे पाणी घालून परतवून घेणार आहोत, जेणेकरून ते जळणार नाहीत. या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे पाणी टाकून मसाला चांगला खरपूस भाजून घेणार आहे. मसाल्याला पुन्हा एकदा तेल फुटेल यासाठी मी झाकण लावून त्यांना 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात मसाल्याला सुरेख असे तेल सुटलेले आहे. त्यांना पुन्हा एकदा एकजीव करून त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी टाका. या ठिकाणी मी 1 ते 1.5 कप गरम पाणी टाकलेले आहेत. भाजी करत असताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव तशीच राहते आणि मसाल्याचा जो अर्क तेलात उतरलेला असतो तो कायम राहण्यास मदत होते. पाणी घातल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाका आणि आपण भाजीला चांगली दणकून उकळी काढून घेऊ. पहिले 1 मिनिट चांगली उकळी आली की आपल्याला भाजीचा गॅस बारीक करून सुमारे 3 ते 4 मिनिटं भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. भाजी उकळत सुमारे 5 ते 6 मिनिटं होण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मी भाजीची शेव त्यात टाकलेली आहे. अशा रीतीने जाडसर अशी तिखट भाजीची शेव तुम्हाला कोणत्याही दुकानात भेटून जाईल. तर ही शेव अशा पद्धतीच्या शेवभाजीत टाकली तर अतिशय भन्नाट लागते. शेव भाजीत टाकल्या गेल्यानंतर आपण लगेचच त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊयात आणि सुमारे 1 ते 2 मिनिटानंतर लगेचच आपण भाजी वाढायला घेऊयात. तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनिटानंतर भाजीचा रसा शेवमुळे घट्ट झालेला आहे. तर तुम्ही देखील अशा शेवभाजीचा आपल्या परिवारासोबत आनंद घ्या. तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोवर धन्यवाद.